नमस्कार. शासनाच्या सर्व विभागांच्या संबंधित माहिती, सेवा, योजना इत्यादीसाठी मराठी ट्रेलरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपले सरकार महाडीबीटी शेतकऱ्यांच्या संबंधित योजना आणि त्यांची ऑनलाईन प्रक्रिया. आपले सरकार महाडीबीटी कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सन 2020-21 साठी महाडीबीटी या पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण आणि अनुदानित लाभ यांची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी mahadbt.gov.in येथे जाऊन अर्ज भरावेत. तसंच आवश्यक कागदपत्र व सूचना लक्षात घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला हव्या असणाऱ्या सेवेचा लाभ घेता येईल. कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रुपये 1 लाख व इतर यांत्रिक अवजारांसाठी 50% अनुदान मिळेल. त्यात ट्रॅक्टर, मळणी यंत्र, रोटावॅटर, मिनी राईस मिल, पॉवर ट्रेलर व शेती संदर्भातील असणारी इतर यांत्रिक अवजारं मिळतील. यात काही शंका अथवा अडचण आल्यास आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने काढण्यात येईल. आता आपण पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा भरावा आणि कोणकोणती कागदपत्रे जोडावीत. आवश्यक कागदपत्रे: आधार, पॅन कार्ड, आपल्या शेतजमिनीचा 7/12 उतारा व 8 चा उतारा. आपण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज केला असल्यास अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला अवश्य द्यावा लागेल. जर उमेदवार अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला. हा अर्ज मुख्यतः 3 टप्प्यात भरला जातो. पहिला टप्पा: आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून लॉग इन ID बनवणे. त्या लॉग इन IDच्या साहाय्याने पोर्टलमध्ये प्रवेश करून आपले आधार जोडणे. आधार नसेल तर तसा उल्लेख करणं अनिवार्य आहे. दुसरा टप्पा: लॉग इन ID आणि आधार क्रमांकाच्या साहाय्याने आपली वैयक्तिक माहिती भरणे, जसं आपलं संपूर्ण नाव, आपला पत्ता आणि जमिनीचा तपशील. टप्पा 3: आपल्याला हवे असलेल्या योजनेच्या लाभासाठी त्या यंत्राची योग्य ते निवड करून आपला अर्ज आपले सरकार महाडीबीटीला सादर करणे. हे आहेत अर्जाचे 3 टप्पे. अर्जाचा पहिला टप्पा पाहूयात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून लॉग इन ID बनवणे. त्या लॉग इन IDच्या साहाय्याने पोर्टलमध्ये प्रवेश करून आपले आधार जोडणे. आधार नसेल तर तसा उल्लेख करणे अनिवार्य आहे. हा आहे अर्जाचा पहिला टप्पा. आपले सरकार या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज पुढील प्रमाणे भरावा. सर्वप्रथम जी लिंक आहे, URL आहे https://mahadbt.gov.in/farmer/login यावरती जाऊन क्लिक करावं. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणीला क्लिक करावं. या ठिकाणी आपण युजर ID क्रिएशन विंडोमध्ये येतो, म्हणजे नवीन युजरचा लॉग इन ID आपण या ठिकाणी बनवतो. यामध्ये काही गोष्टी आहेत त्यांची आपल्याला पूर्णपणे खात्री करून घ्यावी लागते, नंतरच अर्ज भरावा लागतो. त्या पाहूयात कोणकोणत्या आहेत. सर्वप्रथम नवीन नोंदणी करण्यासाठी सर्व घटक अनिवार्य आहेत, म्हणजे स्टार मार्क केलेले जे फील्ड आहेत त्या सगळ्या मॅन्डेटरी आहेत. अर्जदाराचे संपूर्ण नाव, वापरकर्ता म्हणजेच आपला युजर ID बनवण्यासाठी आपण काय करायचं आहे, तर युजर ID हा फक्त अक्षर आणि नंबर टाकूनच बनवला जातो. त्या ठिकाणी कोणतंही स्पेशल कॅरेक्टर टाकलं जात नाही. उदाहरणार्थ तुम्ही इथे पाहू शकता की या ठिकाणी भानोदास 1977 हा फक्त कॅरेक्टर आणि नंबर या दोघांच्या संमिश्रणातून एक युजर ID बनवलेला आहे. हा युजर ID कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 15 अक्षरांचा असावा. पासवर्ड बनवताना देखील आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपला पासवर्ड हा
कमीत कमी 8 अक्षरी आणि जास्तीत जास्त 20 अक्षरी असावा. यामध्ये अक्षरं, त्याच्यानंतर नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर जरी घेतले म्हणजे @चे साईन वगैरे जरी घेतलं तरी चालतं. या ठिकाणी आपण पाहिलं पहिली 4 कॅरेक्टर स्मॉल आहेत, नंतरची 3 कॅपिटल आहेत, नंतर एक स्पेशल साईन आहे आणि नंतर नंबर आहे. अशा प्रकारे आपण आपला पासवर्ड क्रिएट केला. जर आपल्याला आपली ईमेल आय डी टाकायची असेल तर जर आपण ईमेल आय डी सादर केला तर त्या ईमेल आय डीवरती OTP पाठवण्यात येतो. तो OTP टाकून आपण त्याची सत्यता अर्थात व्हेरिफिकेशन करू शकतो. हे व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्याशिवाय म्हणजे सत्यापन यशस्वीरित्या झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांकाचं देखील आहे. आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला मोबाईल व्हेरिफिकेशन सुद्धा होतो. त्याला सुद्धा एक OTP येईल आणि तो टाकल्याशिवाय पुढे सरकता येणार नाही. त्याखाली निळ्या अक्षरामध्ये कॅप्चा येतो. हा साधारणतः 5 ते 6 कॅरेक्टरचं आणि नंबरचं कॉम्बिनेशन असतं. आत्तापर्यंत भरलेली माहिती बरोबर असल्यास म्हणजे वरील सर्व माहिती बरोबर असल्यास आपण रजिस्टर अर्थात नोंदणी करा या बटनाला क्लिक करायचं आहे. आत्ता आपला युजर आय डी आणि पासवर्ड निर्माण झाल्याचा मेसेज आपल्याला नवीन विंडोमध्ये येतो. जर आपला युजर आय डी आणि पासवर्ड सक्सेस झाला असेल तर या ठिकाणी सक्सेस म्हणजेच वापरकर्ता नोंदणी यशस्वीरित्या जतन केलं हा एक विंडो तयार होतो. याचाच अर्थ आपला युजर आय डी भानुदास 1977 आणि पासवर्ड mahdbt@t2020 हा कायमस्वरूपी तयार झाला. यापुढे कधीही आपण जर पोर्टलवर जाणार असू तर फक्त हाच आय डी आणि पासवर्ड वापरायचा आहे. आता आपण mahdbtच्या मुख्य पोर्टलवरती लॉग इन करू शकतो. मेन वेबसाईटवरतील अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करा. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आपण नवीन अर्जदार लॉग इनला क्लिक केलं होतं. आता आपला लॉग इन आय डी पासवर्ड बनलेला आहे त्यामुळे आपण अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करताना लॉग इनचा प्रकार निवडायचा आहे. एक पहिला प्रकार आहे वापरकर्ता आय डी आणि दुसरा प्रकार आहे आधार क्रमांकाच्या साह्याने. आपण पहिला प्रकार निवडूया. वापरकर्ता आय डीच्या साह्याने आपण आता आज जाणार आहोत. ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण लॉग इनवरती जातो तर या ठिकाणी अर्जदाराचं लॉग इन आलेलं आहे. या ठिकाणी कुठल्या प्रकारे आपण काम करणार आहोत युजर आय डीच्या का आधार क्रमांकाच्या. अजून आपण आधार क्रमांक टाकलेलं नाही म्हणून युजर आय डी आपण टाकायचा आहे. युजर आय डी आपला जो आहे भानुदास 1977 तो टाकला. त्याचा पासवर्ड जो दिला होता mahdbt@2020 हाही टाकला आणि या ठिकाणी जो काही कॅपचा 5 अक्षरी आला होता तो आहे त्याच म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल याच्यात टाकून आपण याला लॉग इनवरती क्लिक केलं. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण मुख्य पेजच्या आतमध्ये जातो. mahdbt लॉग इनच्या मुख्य पानावर आपण रजिस्टर केलेलं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आधारची नोंदणी करायची आहे. या ठिकाणी नवीन नोंदणीमध्ये सर्वप्रथम जर समजा आपण शेतकरी आहोत म्हणजे शेतकरी गट आहोत की अजून काय आहोत म्हणजे संस्था म्हणून जर फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे. पण आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून जर भरत असेल तर इथं नाहीला क्लिक करायचं आहे जो बाय डिफॉल्ट असतो. त्यानंतर आपल्याकडे आधार आहे का. जर आपल्याकडे आधार असेल तर होयला क्लिक करायचं आहे, बाय डिफॉल्ट आहे. नसेल तर नाहीला क्लिक करायचं आहे. नाहीला क्लिक केलं तर बाकी सगळ्या गोष्टी ओपन होत नाहीत परंतु होयला क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड देणं, आधार नंबर देणं, 12 अंकी आधार क्रमांक देणं अनिवार्य आहे. त्यानंतर त्याच्यावरती जो रजिस्टर्ड मोबाईल आहे त्यावरती OTP येतो. हा OTP आपल्याला या OTP मध्ये भरायचा आहे. OTP आल्यानंतर ह्या OTPला तपासा. व्हेरिफिकेशन केल्यानंतर क्लिक केलं की आपला OTP तपासला जातो आणि या ठिकाणी आपल्या अर्जाचा पहिला टप्पा पूर्ण होतो. हा झाला अर्जाचा पहिला टप्पा पूर्ण. अर्जाचा दुसरा टप्पा रजिस्टर झालेला लॉग इन आय डी आणि पासवर्ड किंवा आधार क्रमांकाच्या साह्याने लॉग इन करून आपली वैयक्तिक माहिती उदाहरणार्थ आपलं नाव, पत्ता आणि जमिनीचा तपशील या ठिकाणी देणं अनिवार्य आहे. लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपला पहिला बनलाच होता. आधार क्रमांकही दिला. आधार क्रमांक युनिक असल्या कारणानं आपण कोणताही एक त्या ठिकाणी 2 लॉग इन आले होते. एक लॉग इन आय डीच्या साह्याने करायचा ओपन आणि एक आधार क्रमांकाच्या. आपण कोणताही करू शकतो. वरील विंडोमध्ये नवीन नोंदणी आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण मेन स्क्रीनवरती आलो. पुन्हा आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलं. त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या अर्जाची स्थिती दाखवणार एक नवीन विंडो ओपन होतो. या विंडोमध्ये पाहिलं तर आपल्या अर्जाची स्थिती आता सध्या 0% आहे. या ठिकाणी कृपया इथे क्लिक करा. या ठिकाणी जी लिंक आहे तिला क्लिक केल्यानंतर म्हणजे
प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया म्हणजे या ठिकाणी येथे लिंक करा, ह्या लिंकला क्लिक करून आपण आपलं प्रोफाईल पूर्ण करायला जाऊ शकतो। शेवटी त्या ठिकाणी एक ओकेचं बटन आहे, त्या बटनला क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्या फॉर्मवरती आपण संपूर्ण माहिती भरायला सुरुवात करतोय। सुरुवातीलाच आपण आधारची नोंदणी केली असल्याने सिस्टम आपल्या आधारच्या साहाय्याने आपली वैयक्तिक काही माहिती तिथूनच घेतो। वैयक्तिक माहिती जशी आधार क्रमांक, नाव, ईमेल आय डी, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, वय आणि लिंग ही सर्व माहिती आधारमध्ये सेव्ह केलेली असल्यामुळे ती इकडे डायरेक्टली लिंक झाली। उर्वरित सर्व माहिती भरणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। पहिलं नाव पांडुरंग, वडिलांचं किंवा पतीचं नाव विठ्ठल आणि आडनाव नारायणे। जर समजा आपल्या आधार क्रमांकाच्या साहाय्याने आपण जर नाव घेतलं होतं तर हे नाव का, तर नावाचं सुद्धा व्हेरिफिकेशन होणं फार गरजेचं असतं। काही ठिकाणी नावं अर्धवट असतात, काही ठिकाणी ती पूर्ण असतात, म्हणून या ठिकाणी पूर्ण नाव घ्यायचंय। शेवटी पॅन क्रमांक म्हणजे आपला जो पॅन कार्डचा क्रमांक आहे हा देणं अनिवार्य आहे। जात तपशील यामध्ये 3 प्रकार येतात, 1 अनुसूचित जाती, 2 अनुसूचित जमाती आणि 3 इतर। जर आपण इतर मध्ये फॉर्म भरणार असला तर जातीचा तपशील द्यावा लागत नाही, अन्यथा जातीचा तपशील आपल्याला द्यावा लागतो। जर आपल्याकडे वरीलपैकी जात प्रमाणपत्र असेल म्हणजे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र असेल तर होय या बटनवरती क्लिक करायचंय, नसेल तर नाही या बटनवरती क्लिक करायचंय। जर आपण जात प्रवर्गात होय म्हटलं तर जातीचा तपशील आपल्याला द्यावा लागतो। त्याचप्रमाणे उत्पन्नाचा तपशील म्हणजे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती आहे, आपल्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे का, आहे किंवा नाही, येथे वार्षिक उत्पन्नाचा आकडा लिहावा जो आपल्याला तलाट्याने दिलेला असतो आणि नसेल तर नाही या बटनला टिक करावा। त्यानंतर अर्जदार जर अपंग असेल तर त्याला ठिकाणी वैयक्तिक अपंगत्व तपशील त्याला देणं अनिवार्य आहे। कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे म्हणजे आहे किंवा नाही, जर असेल तर होय म्हणायचंय आणि आहे म्हटल्यावर अपंगत्वाचा प्रकार कायम की प्रगतिशील। आता कायम म्हणजे तो यानंतर कधी ठीक होणार नाही, पाय तुटलेला आहे, हात तुटलेला आहे, हाताची बोटं तुटलेली आहेत, याला अपंगत्व म्हणतात। किंवा तो डोळ्याला त्याला दिसत नाहीये, कानाने ऐकू येत नाहीये, हे सगळे प्रकार येतात। प्रगतिशील म्हणजेच ॲक्सिडेंट झालेला आहे, पाय फ्रॅक्चर आहे, काही दिवसांनी पाय चांगला होऊ शकतो, म्हणजे काही दिवसांनी तो चांगला होतो, त्याला प्रगतिशील असं म्हणतात। विकलांग व्यक्ती म्हणजे थोडक्यात जो अपंग आहे तो व्यक्ती नक्की कुठल्या प्रकारचा अपंग आहे, म्हणजे त्याला आंधळेपणा आहे, ब्लाइंडनेस आहे, हिअरिंग आहे, लॅप्रोसी ड्युरेस नावाचा प्रकार आहे, लोकोमोटर नावाचा प्रकार आहे। ह्या सगळ्या प्रकारातून लो विजन म्हणा, मेंटल इलनेस म्हणा, मेंटल रिटार्डेशन म्हणा, त्याच्यानंतर हँडिकॅप्ट आहे, सेव्हरल ऑर्थोपॅडिकली हँडिकॅप्ट आहे, याच्यातला कोणताही एक प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं अनिवार्य आहे। आपल्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे का, होय किंवा नाही। जर आपल्याकडे प्रमाणपत्र नसेल तर अपंगत्व नाही हेच गृहीत धरलं जातं। त्यानंतर आपल्याला मुख्य भाग म्हणजे बँकेचा तपशील द्यावा लागतो। बँकेचा तपशील देताना सुद्धा 2 गोष्टी अगदी व्यवस्थित बघायच्यात की आपला कोणत्या बँकेच्या खात्याशी आधार क्रमांक जोडलेला आहे आणि कोणत्या बँकेबरोबर आपलं मोबाईल नंबर जोडलेला आहे। आपला आधार क्रमांकाशी जोडलेला बँक खाते क्रमांक हा अंतिम खाते क्रमांक आहे ज्याच्याशी आपण आपला आधार क्रमांक यशस्वीरित्या जोडला आहे। म्हणजे दोन्ही गोष्टी, एक तर आधार तिथे जोडलेला असायला हवा, आधार जोडलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा रजिस्टर झालेला पाहायला दिसतो। तुमचे आधार जोडलेले बँक खाते, मग कोणतं जनधन खातं असेल, युवक खातं असेल, जे कुठलं खातं असेल त्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची किंवा काढण्याची काही मर्यादा आहे का? शक्यतो तशी मर्यादा नसते, पण जर असेल तर होय म्हणायचंय आणि मर्यादा पण सांगायची। त्याचप्रमाणे बँकेचा खाते क्रमांक IFSC कोड, जर आपण बँकेचा खाते क्रमांक लिहिलं, IFSC कोड लिहिला तर शाखेचं म्हणजे ब्रांचचं नाव आपोआप आपल्याला दिसू लागतं। काही सूचना आहेत। या योजनेअंतर्गत शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची कल्पना असून मी नमूद केलेले खाते आधार संलग्न केलेले आहे या चौकटीत टिक करा। या ठिकाणी एक चौकट येते, या चौकटीत टिक जर केली तर ज्या अकाउंटमध्ये तुमचा आधार जोडलेला आहे त्याच ठिकाणी तुमचं अनुदान जातं। जर
भरलेली संपूर्ण माहिती योग्य असेल तर तिला जतन करा. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी जतन बटनला क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपल्या प्रोफाईलमधील वैयक्तिक माहिती हा कॉलम पूर्ण होईल. त्या ठिकाणी सक्सेस वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन केली, ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. याच्यातला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे पत्ता लिहिणं. पत्त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे पत्ते असतात, राहण्याचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता. स्टार मार्क असणारी गोष्ट या ठिकाणी मॅन्डेटरी म्हणजेच अनिवार्य आहे. आपण पहिला घेतोय कायमचा पत्ता. या खाली पत्ता, येथे निवासी पत्ता लिहावा, जो काय आपला ॲड्रेस असेल तो टाकायचा आहे. त्याच्या खाली राष्ट्र, राज्य महाराष्ट्र आपोआप आपल्याला दिसतं. आपला जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये आपली जमीन आहे, जिथे आपण राहतो तो जिल्हा निवडायचा आहे. तालुका त्याप्रमाणे येतो, गाव आणि शहर त्याचप्रमाणे येतं. लक्षात घ्या, 6 अंकी पिनकोड टाकल्यानंतर तुमचा बाकीचे जो काही कॉलम आहे तो सर्व भरला जातो. पण तुमचा जो पिनकोड आहे तो बरोबर असायला हवा. जर तुमच्याकडे पिनकोड तुम्हाला तुमच्या एरियाचा माहीत नसेल तर गुगलमध्ये जाऊन पिनकोड सर्चमध्ये क्लिक करा आणि तुमचा पिनकोड शोधा. त्याचप्रमाणे जर समजा कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता एक नसेल तर, जर असेल तर तो कायमस्वरूपीचा पत्ताच आपला पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणून घेतो. या ठिकाणी नाही वरती क्लिक केल्यास तर आपल्याला काय होईल, म्हणजे होय वरती क्लिक केलं तर पत्रव्यवहाराचा पत्ता आपल्याला आपोआप भरलेला दिसेल. नाही असं म्हटलं तर पुन्हा खालील बाबी भराव्या लागतील. पत्ता, येथे निवासी पत्ता लिहायचा आहे, राज्य महाराष्ट्र, जिल्हा आपण ज्या ठिकाणी आपल्याला पत्रव्यवहार करायचा आहे तो, त्या ठिकाणचा तालुका आणि ज्या ठिकाणी पत्र आपल्याला पाहिजे ते राहतं गाव किंवा शहराचं नाव. पिनकोड 6 अंकी आहे. जर पिनकोड नसेल तर गुगलमध्ये जाऊन शोधायचं. वरील सर्व माहिती पूर्ण बरोबर असल्याचा पडताळा करून घ्या आणि जतन करा या बटनवरती क्लिक करायचे. म्हणजे जर सर्व माहिती बरोबर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, जतन करा या बटन, स्टोअर आपल्या बटनवरती क्लिक करायचे आणि पुढे जायचे. त्यानंतर त्याचा अंतिम भाग येतो शेतजमिनीचा तपशील. शेतजमिनीचा तपशील हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळं हा अतिशय सावधानगीने भरायचा आहे. आपल्या मालकीची शेतजमीन एकापेक्षा जास्त गावात असल्यास प्रत्येक गावातील शेतजमिनीची माहिती सर्वे क्रमांक, सर्वे नंबर प्रमाणे भरावी. आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावांमध्ये जमीन आहे का? जर असल्यास होयला क्लिक करायचंय, नसल्यास नाहीला क्लिक करायचंय, असल्यास तपशील द्यावा लागतो. तुमचं राज्य महाराष्ट्र, जिल्हा जिथे आपली जमीन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. राज्य आपोआप येतो कारण आपण महाडीबीटीच्या अंतर्गत फॉर्म भरतोय, त्यामुळे राज्य आपोआप येतं. जिल्हा जिथे आपली जमीन आहे त्या जमिनीचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तिकडचा तालुका, ते गाव जे असेल ते, जे 7/12 लिहिलेलं असतं ते. त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये काही गोष्टी असतात, जसं 8चा उतारा असतो, त्यानंतर 7/12चा उतारा असतो, त्याच्यानंतर तुमची बागायत जमीन किती आहे, जिरायत किती आहे, मालकीची किती आहे, वैयक्तिक किती आहे, संयुक्त किती आहे, या सगळा कॉलम या ठिकाणी भरावा लागतो. तो अशा प्रकारे 8 खाते तपशील वर निवडलेल्या गावासाठी. जर समजा आपल्याला, आपण गाव निवडलेलं आहे तर आपल्याला 8चा खाते क्रमांक द्यावा लागतो. 8 खाते क्रमांक आपल्या जमिनीचा खाता क्रमांक असतो. यामध्ये कृषी जमीन क्षेत्र हेक्टर आणि आर मध्ये दिलेले असते. खात्यावर असलेली जमीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 8चा जर उतारा आपल्याकडे नसेल तर 7/12च्या उतारावरती खातं क्रमांक लिहिलेलं असतं. हा खाता क्रमांक म्हणजेच 8च्या उताराचा क्रमांक आहे. त्यानंतर 7/12चा उतारा, जर समजा आपल्याला 8चा उतारा नाही शोधता आला तर 7/12चा उतारा आपल्याला इंटरनेटवरून पण काढता येतो. यामध्ये सर्वेक्षण क्रमांक किंवा आपला गट क्रमांक, आपल्या जमिनीचा जो काही गट क्रमांक आहे तो टाकायचा. त्यामध्ये आपली जमीन कुठल्या स्वरूपातली आहे, म्हणजे वैयक्तिक आहे, मालकीची आहे, वैयक्तिक आहे, संयुक्त आहे, एकत्रित आहे, सामायिक, या प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी प्रकार सांगायचा आहे. जमीन हेक्टर आणि आर मध्ये येते. मालकीचा प्रकार आणि जमिनीचं निर्धारित क्षेत्र आपल्याला सांगायचं आहे. संयुक्त म्हणजे जर समजा आपल्या एकत्रित कुटुंबाचा असेल तर या ठिकाणी आपल्याला जमिनीचा तोही तपशील द्यायचा आहे. सामायिक म्हणजे भावकीच्या हिश्श्याची मिळून जर असेल तर त्याचाही आपल्याला हिस्सा द्यायचा आहे. आपल्या मालकीचं एकूण क्षेत्र किती याचा तपशील वरील आधारे आपोआप येतो. म्हणजे वैयक्तिक जमीन तुमची किती आहे, संयुक्त म्हणजे एकत्रित कुटुंबाची किती आहे, सामायिक म्हणजे भावकीची किती आहे, त्याच्यातली तुम्हाला किती मिळणार याचा तपशील त्या ठिकाणी आपोआप दिसू लागतो. त्यानंतर सिंचनाखालील म्हणजेच ओलिताखाली जमीन आहे का, आपल्या मालकीच्या क्षेत्रापैकी किती क्षेत्र सिंचनाखाली आहे,
कोरडवाहू, जर सिंचनाखाली नसेल तर ते संपूर्ण क्षेत्र, जर नसेल तर ते संपूर्ण क्षेत्र जे आहे ते सिंचनाचं क्षेत्र वजा करून राहिलेलं क्षेत्र आपल्याला कोरडवाहू मध्ये दिसतं. आता हे सगळे फॉर्म भरताना काही सूचना आहेत, त्या व्यवस्थित वाचायच्या असतात. पहिली सूचना, शासनाच्या योजना कार्यक्रम उपक्रमासाठी मी पुरवलेल्या वैयक्तिक माहितीचा उपयोग करण्यास माझी सहमती आहे. म्हणजे आतापर्यंत जी काय माहिती दिली ती माहिती शासन त्यांच्या योजनांसाठी वापरू शकतं. मी पुरवलेली माहिती खरी असून सदर माहितीपैकी कोणती माहिती खोटी असल्याचे आढळल्यास मला शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेण्यास अपात्र ठरवण्यात येईल याची मला कल्पना आहे. थोडक्यात जी माहिती आहे ती खरी आहे आणि जर खोटी असेल तर शासन मला कोणती योजना नाही दिली तरी मला त्याची मला मान्यता आहे असं मी या ठिकाणी लिहून देतोय. त्या ठिकाणी टिक करायचे म्हणजे मी लिहून देतोय. यानंतर होतं आपल्या जमिनीचा तपशील. यामध्ये जर समजा एकापेक्षा जास्त गावात जमीन असेल तर, जर अजून कुठेही जमीन असेल तर त्याचा तपशील देण्यासाठी, त्याच गावातील अन्य सर्वेक्षण क्रमांकांची माहिती सादर करण्यासाठी पर्याय 1 निवडा. म्हणजे ज्या गावामध्ये मी पहिली जमीन निवडलेली आहे त्याच गावात माझी दुसरी जमीन आहे म्हणून पर्याय 1 निवडला. जर दुसऱ्या गावात असेल तर अन्य गावातील शेतजमिनीचा तपशील देण्यासाठी पर्याय 2 निवडा. आणि जर समजा आपल्याला अजून जमीन आपल्याकडे नसेल तर पुढे जा या बटनला क्लिक करायचंय. जेव्हा आपल्या अर्जाची स्थिती 100% होते, बघा, जेव्हा आपल्या अर्जाची प्रोफाईलची स्थिती ज्यावेळेस 100% होते त्यावेळेस आपला फॉर्म म्हणजे पहिला टप्पा पूर्णपणे पार पडला, दुसरा टप्पाही आपला पूर्णपणे पार पडला असं गृहीत धरलं जातं. अशा प्रकारे आपण आपल्या प्रोफाईलची संपूर्णता 100% पूर्ण करून महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या कृषी योजनेसाठी पात्र ठरतो. म्हणजे आत्ता आपण फक्त पात्र ठरलेलो आहोत. येथे अर्जाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. आता अर्जाचा तिसरा आणि अंतिम टप्पा. आपल्या हवे असलेल्या योजनेच्या लाभासाठी हवे त्या यंत्राची योग्य ते निवड करावी. आपला अर्ज आपले सरकार महाडीबीटीला सादर करावा. या ठिकाणी आपण जे आहोत महाडीबीटी महाआयटीच्या प्रत्यक्ष सुविधेसाठी अर्ज करतोय म्हणजे तिसरा आणि अंतिम टप्प्यामध्ये आहोत. महाडीबीटी महाआयटीच्या आता आपण अर्जाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात म्हणजेच प्रत्यक्ष वस्तूची निवड या प्रक्रियेत आहोत. निवड प्रक्रियेचं महत्त्वाच्या 4 भागात वर्गीकरण झालं आहे. पहिला भाग कृषी यांत्रिकीकरण, दुसरा भाग सिंचन साधने व सुविधा, तिसरा बियाणे औषधं व खते, 4 फलोत्पादन. यामध्ये आपल्या गरजेची वस्तू नेमकी कोणत्या वर्गात आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. साधारणतः फॉर्म आपल्याला अशा प्रकारे दिसतो. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, औषधे, बियाणे औषधे खते आणि फलोत्पादन हे 4 मुख्य भाग असून त्याच्यामध्ये काही उपभाग सुद्धा येतात. जसं कृषी यांत्रिकीसाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या प्रकारच्या 4-5 गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे सिंचनमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे बियाणं आणि फलोत्पन्नासाठी सुद्धा आहेत. जर समजा यामध्ये आपल्याला यांत्रिकीकरणासाठी आणि फलोत्पादनासाठी फॉर्म भरायचा असेल तर आपण तो फॉर्म या ठिकाणी भरू शकतो. पहिला कोणता फॉर्म भरायचा आहे? समजा कृषी यांत्रिकीकरणासाठी फॉर्म भरायचा आहे. बाबी निवडा या गोष्टीवरती क्लिक करायचं आहे की आपण या बाकीच्या गोष्टींमध्ये जातो. या ठिकाणी एक शेतकरी एक अर्ज म्हणजे तुम्ही किती स्कीमसाठी किती योजनेसाठी जर अर्ज भरत असाल तर तुम्हाला एकच अर्ज भरायचा आहे. केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः निवडाव्यात व त्याचा अर्जात समावेश करावा. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्यानंतर अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करावं. अशा प्रकारे आपण निवडलेल्या सर्व बाबींसाठी एकच अर्ज तयार होईल. वरीलपैकी बाबींसाठी ज्या ज्या योजनेतून लाभ देणं शक्य असेल त्यापैकी कोणत्याही एका योजनेतून ऑनलाईन लॉटरीद्वारा लाभ देण्यात येईल. म्हणजे जर समजा आपण एकापेक्षा जास्त 2-3 स्कीमसाठी असेल तर आपल्याला क्रमवारी लावावी लागते.
कुठली पहिली घ्यायची, कुठली दुसरी घ्यायची, कुठली तिसरी घ्यायची, ज्या ज्या प्रकारची लॉटरी निघेल त्या त्या प्रकारच्या लॉटरीमध्ये त्यांचा नंबर येईल, त्याच्यातून कोणत्याही एकासाठी आपण पात्र ठरलेलो असू. कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज भरण्यासाठी स्टार मार्क केलेल्या सगळ्या गोष्टी अनिवार्य आहेत, म्हणजेच मॅन्डेटरी आहेत. यामध्ये काय काय येतं? कृषी यांत्रिकीकरणासाठी ज्यावेळेस आपण सातबारावरती नोंद केलेली आहे त्यावेळेस आपल्याला आपला तालुका, आपलं गाव हे मुख्य घटक आपल्याला दिसू लागतात. त्यानंतर मग बाकीचे जे घटक आहेत ते आपल्याला निवडावे लागतात. मुख्य घटक, तपशील, व्हील ड्रायव्हर प्रकार हे सगळं आपल्याला निवडावं लागतं आणि यानंतर आपला अर्ज या ठिकाणी भरावा लागतो. अर्ज कसा भरायचा ते आपण आता पाहूया. यंत्रणा अंमलबजावणी निवड. तालुका आणि गाव घटक आपल्या पहिल्या माहितीतून येतात. जर आपली जमीन एकापेक्षा जास्त गावात असेल तर आपल्याला गाव हा घटक देखील निवडावा लागतो. मुख्य घटक खालील पर्यायांपैकी एकाची निवड करा. 1. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. 2. भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र उभारणे. जर आपण हा पर्याय निवडला तर यालाही 2 पर्याय आहेत, म्हणजे उच्च तंत्रज्ञान उत्पादित सेवा सुविधा केंद्राची स्थापना करायची अथवा कृषी अवजारे बँकेची स्थापना करायची. भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र हे फक्त गट, जे शेतकऱ्यांच्या गट आहेत, ज्या संस्था आहेत किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत, यांनाच फक्त ही गोष्ट मिळू शकते. त्यानंतर आपल्याला तपशील द्यायचा आहे. खालील पर्यायापैकी एकाची निवड करायची, म्हणजे आपल्याला काय हवंय. काढणी पश्चात यंत्र हवंय, ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर चलित अवजारे, प्रक्रिया संच पॉवर ट्रिलर, फलोत्पादित यंत्र अवजारे, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे, स्वयंचालित अवजारे, या प्रकारातला कोणताही एक प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. जर समजा व्हील ड्राईव्ह प्रकार जर आपण ट्रॅक्टर निवडला तरच हा पर्याय ऍक्टिव्ह होतो, अन्यथा हा पर्याय इनॅक्टिव्हच असतो. HP श्रेणी म्हणजे या ठिकाणी तुमच्या यंत्राची पॉवर आपल्याला निश्चित केलेली असते, म्हणजे किती HP चा आपल्याला घ्यायचा आहे, त्याची क्षमता काय आहे, क्षमतेसाठी इथं क्षमता निवडायची. यंत्र सामग्री, अवजारे आणि उपकरणे यामध्ये निश्चित पत्र हवंय किंवा कोणतं अवजार हवंय. या ठिकाणी मी समजा घेतलं कापणी यंत्र हवंय मला, तर ते निश्चित या ठिकाणी सांगायचे. प्रकल्प खर्च, जोपर्यंत आपल्याला लॉटरीमध्ये आपला क्रमांक लागत नाही तोपर्यंत हा पर्याय बंदच असतो. मशीनचा प्रकार, यामध्ये अनेक प्रकारच्या मशीन असतात, आपल्याला हवी ती मशीन आपण निवडावी. उदाहरणार्थ बटाटा काढणी यंत्र. या ठिकाणी एक संमती पत्रक द्यावं लागतं. मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, हे माझं संमती पत्रक आहे. शेतकरी म्हणून पूर्व संमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही, याची मला खात्री आहे. म्हणजे लॉटरीमध्ये तुमचा नंबर येण्याच्या अगोदर जर तुम्ही एखादं अवजार घेतलं आणि ते अवजार घेतल्यानंतर जर तुम्ही दाखवत असाल की याच्यानुसार मला अनुदान मिळावं, तर ते मिळणार नाही. सुरुवातीला लॉटरीमध्ये तुमचा क्रमांक येईल, तो क्रमांक आल्यानंतर तुमचा तालुका जो कृषी अधिकारी आहे त्या कृषी अधिकाऱ्याकडून तुम्हाला त्याची जाऊन नोंद करावी लागेल की माझा क्रमांक आलेला आहे आणि मी अमुक ठिकाणाहून हे अवजार विकत घेत आहे. त्या ठिकाणी मग तो आपल्याला काय करतो, तो आपल्याला प्रकल्प खर्चाच्या श्रेणीचा फॉर्म देतो. तो फॉर्म आपल्याला भरावा लागतो. त्या फॉर्मवरती ज्या ठिकाणाहून आपण मशीनी खरेदी करणार आहोत त्या ठिकाणी तो त्याची पूर्ण किंमत, त्याची पूर्ण क्षमता, बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून आपल्याला देईल. त्याशिवाय आपल्याला कोणतंही अवजार खरेदी करता येत नाही. जर समजा आपण कोणताही प्रकार घेतला तर त्या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या, माझ्या मालकीच्या, म्हणजे ट्रॅक्टर सोडून दुसरं काही घेतलं तर माझ्या कुटुंबातील सदस्याच्या किंवा माझ्या मालकीचा ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर आहे हे आपल्याला सांगावं लागतं. वरील 6 आणि 7 पर्याय ह्या दोन्ही चौकटीत, म्हणजे या दोन्ही चौकटीमध्ये क्लिक केल्यानंतर आपले संमतीपत्र पूर्ण होतं. शेवटी जतन या बटनला क्लिक करून आपली माहिती आपण जतन करायची. माहिती जतन केल्याबरोबर त्याच विंडोमध्ये अजून एक पट्टी दिसू लागते, त्यावर त्या यंत्रासाठी मागणी केली आहे त्याचा तपशील पाहायला मिळतो आणि तो योग्य असल्यास मुख्य मेनूवर जा, हा पर्याय निवडावा. या ठिकाणी आपण पाहिलं की आपलं गाव कोणतं आहे, आपला तालुका कोणता आहे, आपला घटक प्रकार कोणता आहे, मुख्य घटक आपण काय खरेदी करतोय, तर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य मागतोय. तपशील काय घेतलंय आपण,
की ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रिलर चलित अवजारे घेतलेलं आहे. यामध्ये व्हील प्रकार आलेला नाही, कारण आपण ट्रॅक्टर आपल्याकडे आहे अशी आपण नोंद केलेली आहे. आपली श्रेणी निवडली 20पेक्षा, म्हणजे 20 HP पेक्षा जास्त ते 35 BH पर्यंत मला यंत्र हवं आहे. यंत्राचं नाव आहे कापणी यंत्र, म्हणजे अवजार आणि सामुग्रीच्या उपकरणामध्ये आले कापणी यंत्र. प्रकल्प खर्च 0 आहे, कारण माझी अजून निवड झालेली नाही. आणि मशीनचा प्रकार बटाटा काढणी यंत्र या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी अप्लाइड आलेला आहे का नाही, अजून मी अप्लाय केलेलं नाही. हे जर सगळं बरोबर असेल तर या ठिकाणी मेनूवर जा, या बटनाला क्लिक करायचं आहे. म्हणजे पहिलं आपण जतन करतो, नंतर मेनूवरती जा हे करतो. जर समजा हे बरोबर नसेल, आपल्याला दुसरं भरायचं असेल, तर या ठिकाणी वरील भरलेली माहिती पुसा, म्हणजे डिलीट या बटनचा ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तो या ठिकाणी क्लिक करायचा आणि पुन्हा जाऊन सर्व भरायचं आहे. आता आपण भरलेलं बरोबर आहे असं गृहीत धरतो आणि मेनूवर जा या बटनला क्लिक करूयात. आपण पुन्हा एक शेतकरी एक अर्ज या पानावर येतो. या पानावरती आल्यानंतर आपल्या सर्व पसंतीच्या बाबी निवडून झाल्या आहेत का यासाठी आपल्याला बटनांची क्लिक करायची. म्हणजे या ठिकाणी जोडलेले घटक कोणकोणते आहेत, तर आपलं गाव येतं, त्याच्यानंतर आपला तालुका येतो, आपला पालकत्व घटक येतं, कृषी यंत्र अवजाराच्या करते सहाय्य, हे सगळ्या गोष्टी आल्यानंतर आपल्या गावाची निवड करून अर्ज सादर करा या गोष्टीला. म्हणजे या ठिकाणी माझ्या सगळ्या निवडी झालेल्या आहेत. मी जर समजा एकापेक्षा 2 गोष्टी निवडल्या असतील, एकापेक्षा जास्त गोष्टी निवडल्या असतील, तर 2 स्कीममध्ये असेल, योजनेअंतर्गत असेल, तर मला या ठिकाणी प्राधान्य क्रमांक 1 नंबरला मला कोणासाठी जायचं आहे तो निवडायचा आहे. ते बरोबर असेल तर या ठिकाणी हा संमती पत्रकाचं बटन आहे, याला क्लिक करायचं आहे. आणि हे क्लिक करून झाल्यानंतर आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या आहेत असं गृहीत धरून अर्ज सादर करा या बटनाला क्लिक करायचं आहे. काय सूचना, आपल्या शेतजमिनीचा 7/12 आणि 8चा उतारा, आपण अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अर्ज केला असल्यास अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला, आपण ज्या बाबींसाठी निवड होईल त्याच्याशी निगडीत अन्य कागदपत्रे याबाबतच्या सूचना सोडतीनंतर मोबाईल क्रमांकावर म्हणजे SMS द्वारे आपल्याला कळवण्यात येईल. या ठिकाणी आपल्या अर्जाच्या सर्व बाजू पूर्ण झाल्या असल्याने सरकारी नियमानुसार असणारी फी म्हणजेच पेमेंट आपल्याला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग यामधील एखादा पर्याय निवडून पेमेंट आपल्याला करावं लागतं. तरच आपला MHA-DBT MHA-IT वरील अर्जाची प्रक्रिया पूर्ण होते असं गृहीत होतं. मगाशी ज्यावेळेस आपण पाहत होतो त्यावेळेस अप्लाइडच्या ठिकाणी नॉट अप्लाइड आलं होतं, कारण अजून पेमेंट आपण भरलेलं नाही. आणि पेमेंट भरलेलं नसेल तर आपण त्या अर्जासाठी पात्र आहोत असं मानलं जात नाही, म्हणून पेमेंट करणं अनिवार्य आहे. पेमेंट भरण्यासाठी ज्यावेळेस आपण पुढे जावरती क्लिक करतो त्यावेळेस एक चौकोन विंडो उघडतो मेक पेमेंटचा. त्या ठिकाणी आपल्याला आपला अर्जाचा लॉगिन ID आलेला असतो, आपण जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचं नाव आलेलं असतं, या ठिकाणी नाव येतं, त्याचा रजिस्टर्ड केलेला ईमेल ID येतो, त्याची फीस किती आहे त्याची टोटल येते. या ठिकाणी आपल्याला 23 रुपये 60 पैसे ही फी भरायची. मेक पेमेंट या बटनला क्लिक करायचं. या बटनला क्लिक केल्यानंतर आपण फी नक्की कशाने भरणार आहोत, क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने की कुठल्या बँकेचं काय स्पेशल आहे. समजा जर तुम्ही HDFCने करणार असाल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. गव्हर्नमेंटच्या कुठल्या पे करणार असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. अन्यथा आपण ऑल बँक आणि क्रेडिट कार्डवरती क्लिक करून या ठिकाणी जायचं आहे. कार्डावरील माहिती भरायची, म्हणजेच आपल्याकडे आपण आता या ठिकाणी डेबिट कार्ड ओपन केलेलं आहे. डेबिट कार्डाची जो 16 अंकी नंबर आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं कार्ड एक्सपायरी डेट आपल्याकडे दिलेली असते ती टाकायची. कार्डाच्या पाठीमागे CVV नंबर दिलेला असतो तर तो टाकायचा आहे. आणि या ठिकाणी पे 23.81 नावाच्या जे निळं बटन आहे याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या बँकेशी जो मोबाईल नंबर आपला रजिस्टर्ड असेल त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP 6 अंकी OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण डिटेल पाहायला मिळेल. त्या ठिकाणी पेमेंट डिटेल आहे, माझ्या शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानंतर सिलेक्टेड सर्व्हिस आहे DBT ॲग्रिकल्चरसाठी, हा माझा ॲप्लिकेशन नंबर आहे, ही मी मला किती फी भरायची तिचा क्रमांक आहे,
पोर्टल फी काय आहे का नाही, म्हणजे टोटल फी मला 23 रुपये 60 पैसे भरायचे. मी जे पेमेंट करतोय ते कुठलं ऑल बँकेचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड याच्यातून करतोय. प्रोसीड पेमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्याला फी भरल्याची पावती पाहायला मिळते. या पावतीमध्ये पुन्हा ॲप्लिकेशन आय डी वगैरे सगळं येतं. या ठिकाणी बघा पेमेंट सक्सेस नावाचं बटन आल्यानंतर आपण या ठिकाणी प्रिंट रिसिप्टला क्लिक करतो. या ठिकाणी येथे आपला महाडीबीटी महाआयटीच्या अंतर्गत येणाऱ्या अर्जाचे 3ही टप्पे पूर्ण झाले असं आपण मानलं जातं. यानंतर लॉटरी पद्धतीने सोडत होईल. त्यात जर आपला क्रमांक लागला तर आपल्या आपल्याला मोबाईलद्वारे कळवण्यात येईल, म्हणजे आपल्याला SMS येईल. अन्यथा तालुक्याचे कृषी अधिकारी यांना भेटून आपल्या अर्जाची चौकशी करावी. शासनाच्या सर्व विभागांच्या संबंधित माहिती सेवा योजना यांची माहिती मिळवण्यासाठी मराठी ट्रेलर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.